पंतप्रधान झालं नव्हतं का? काय काय झालं? हे आता तेच सांगू शकतो, बरं कारण ते माझ्याशी काय बोलून गेले हे काही मी सांगणं योग्य नाही. बरं. त्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारू शकता. हो, तुम्ही त्यांनाच विचारू शकता. पण माड्याची लढाई आता आणखीनच अवघड झाली असं स्वतः चंद्रकांत दादा देखील आज कुठेतरी म्हटलं. नाही नाही, बिलकुल काही माढ्याची लढाई अवघड वगैरे नाही. माढ्याची लढाई ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकेल, निश्चितपणे. चंद्रकांत दादा आज बोलताना एक विषय त्यांनी मांडलाय की मविया सरकारच्या काळामध्ये देवेंद्रजींना कधी पण अटक होऊ शकत होती. आम्ही कुठल्या परिस्थितीत दिवस काढलेत तुम्हाला माहिती नाही. तर असं काय खरोखर काय गंभीर घडत होतं? नाही, हे तर मी सांगितलंच आहे. कशा प्रकारचं कटकारस्थान त्यावेळेस होत होतं त्यांना सापडत काही नव्हतं. प्रयत्न खूप केले, खोट्या केसेस तयार करायचा प्रयत्न केला, अनेक गोष्टी केल्या. आता त्या संदर्भात कधीतरी अजून सविस्तर बोलू. उद्या मोठं शक्ती प्रदर्शन करत तुम्ही अर्ज दाखल करताय, कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो वेगवेगळ्या ठिकाणी? उद्या खरं म्हणजे बारामतीची देशाचं लक्ष लागलेली निवडणूक. मला असं वाटतं की बारामती असेल, सांगली असेल किंवा सातारा असेल, तिन्ही ठिकाणी आम्ही अर्ज दाखल करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे. कारण मी यापूर्वी देखील सांगितलं की ही लढाई देशाच्या पंतप्रधान पदाची लढाई आहे. ही लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे. त्याच्यामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबतच राहील आणि ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजी पंतप्रधान होतील, ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजींची संख्या वाढेल, त्यांनाच लोक मत देतील. सभा घेण्यावर तुमचं आणि पवारांचं कंपॅरिझन होतंय. किती सभा घेणार आहात काय? जागा येतील, संजय राऊत म्हणतात 32च्या पुढे जागा येतील. आमच्या विश्वास आहे का? आत्मविश्वास आहे. कोण 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 संजय राऊत असं कोण कोण ते कोण कोण रणवीर सिंग यादव यांनी घटना बदलण्याचं पुन्हा एकदा 405 साठी विधान केलेलं आहे. रणवीर सिंग यादवने भाजपच्या 412 घोषणा पुन्हा संविधान बदलायचं मला माहित नाही कोण काय बोलताय. करत आहेत. मला माहित नाही कोण काय बोलताय. या देशाचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर आहे आणि मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला कुठल्याही गीता, बायबल, कुराणपेक्षा देखील देशाची राज्यघटना महत्त्वाची आहे. देशाची राज्यघटना आहे म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा पंतप्रधान आहे. आणि कुठली निवडणूक आली की काँग्रेसचे लोक आणि इंडिया आघाडीचे लोक एकच त्या ठिकाणी अशा प्रकारचा घोषा लावतात, हे घटना बदलणार. 10 वर्ष पूर्ण बहुमत मोदीजींकडे होतं. त्यांनी घटनेचं संरक्षण केलं आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे घटनेला कोणाला हात लावू देणार नाही. घटनेला हात लावू देणार नाही. बायबल, कुराण आणि गीतेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ हे आपलं संविधान आहे आणि म्हणूनच चहा विकणारा मुलगा पंतप्रधानपदी विराजमान झाला असं म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी. राज्याची ही घटना महत्त्वाची आहे आणि माढ्याची लढाई अवघड जाणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.